तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फॉलो करायच्या दोन पद्धती आहेत. एक तर मनापासून करा, मनापासून नाही झालं तर कंपल्सरी करायला लागेल. पण ते करायला लागेल पक्क आहे, कारण आपण जी पॉलिसी अडॅप्ट केलेली आहे, कनेक्टेड ऑटोमॅटेड डिजिटाइज फॅक्टरी, मान्य सगळ्यांना ही पॉलिसी आहे आपली? हो म्हणा, नाही म्हणा. हा हा. आणि तुम्ही सगळ्यांनी ती ॲग्री केलेली की आम्ही ती पॉलिसी फॉलो करू, बरोबर आहे. तेव्हा कोणाच्या रिव्ह्यूमध्ये आहे नाही आहे काय तो काही विषय नाही आहे त्याच्या याच्यामध्ये. टेक्नॉलॉजी प्रूव्हन आहे. प्रूव्हन टेक्नॉलॉजी असताना त्याचा वापर न करणं हे माझ्या दृष्टीने मिसकंडक्ट आहे. ठीक आहे. आणि मिसकंडक्टला जरी कोणत्याही रिव्ह्यूमध्ये काही रेटिंग आलं नाही आलं तरी निगेटिव्ह रेटिंगची सिस्टीम मात्र डेफिनेटली चालू आहे. ठीक आहे. याचा अर्थ तुम्हाला जसं आता स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे तरी स्वैराचार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी लेट डाऊन सिस्टीम म्हणून आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या नाहीत तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्लांटेडला निगेटिव्ह रेटिंग मिळेल. निगेटिव्ह रेटिंग याचा अर्थ तुमच्या डायरेक्टली इन्क्रीमेंट किंवा तुमच्या ह्याच्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट येतो. दुसरं माझ्या असं लक्षात येते की जी आता कायझन सगळी जी काही बघितली, याचा अर्थ कायझन करायला लागतं, याचा अर्थ इंजिनिअरिंग वीक आहे, बरोबर आहे. आणि सगळी कायझन जी आहेत ही रिॲक्टिव्ह कायझन्स आहे. एखादी गोष्ट झाली आणखीन त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी इम्प्रूव्हमेंट केली, याचा अर्थ काय की जो काही डॅमेज व्हायचा तो होऊन गेला, बरोबर आहे. त्याच्यावरती आपण थोडं विस्ताराने नंतर बोलू. परंतु मला असं वाटतं की ज्या कंपनीचं इंजिनिअरिंग वीक त्या कंपनीची ग्रोथ लिमिटेड. ठीक आहे. सो गोईंग फॉरवर्ड तुम्ही आज जे काही काम करताय, जे ॲक्टिव्हिटी करताय, ऑटो कॉम्पोनंट असेल, शीट मेटल असेल, ट्युब्युलर असेल, ज्या काही पद्धतीने आपण आज कायझन प्रेझेंट करतोय, आणखीन त्याच्यावरती आपण सर्टिफिकेट घेईल, अवॉर्ड घेऊ, काय करू, फील गुड, चांगली गोष्ट आहे ती. बिकॉज ती कायझन इज एसेन्शियल फॉर अरेस्टिंग द कस्टमर कंप्लेंट पुढच्या येऊ नये त्याच्यासाठी. परंतु गोईंग फॉरवर्डचा जो प्रवास जो काही असणार आहे, हा प्रवासामध्ये तुमचा समावेश होईल का, हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने स्वतः